जादा परतावा, महागड्या कार आणि सहली यांचं आमिष दाखवत कोल्हापुरातील एएस ट्रेडर्स या कंपनीनं गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार लोहित सिंग सुभेदार यांच्यासह काही संचालक आणि एजंटांच्या मुसक्या कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आवळल्या होत्या। एएस ट्रेडर्सचा संचालक विक्रम नाळे यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती। मात्र त्याला एप्रिल 2023 मध्ये जामीन मंजूर झाला होता। मात्र याच महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात न्यायालयानं विक्रम नाळे याचा जामीन अर्ज नामंजूर केला होता। तेव्हापासून तो पसार होता, त्यामुळे न्यायालयानं त्याला अटक वॉरंट लागू केलं होतं। दरम्यान आज 11 महिन्यांपासून पसार असलेला विक्रम हा स्वतःहून न्यायालयात हजर झाला। आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे।